एकीकडे पाऊस कोसळतोय तर दुसरीकडे जुन्नरच्या शेतकऱ्यांसमोर पाणी प्रश्न निर्माण झालाय। जुन्नरच्या पिंपळगाव जोगे धरण आटलेलं असून या धरणामध्ये आजच्या स्थितीला 0% पाणीसाठा उपलब्ध आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, हेच ते धरण आहे आणि या ठिकाणी 0% पाणीसाठा आता शिल्लक आहे। त्यामुळे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलाय। धरण क्षेत्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूया। यंदा तापमानाचा पारा प्रचंड वाढला होता। तापमान खरं तर 45च्या पार गेले। त्यानंतर खरं तर धरणातील जी काही पाणी पातळी होती ती झपाट्याने घटली होती। मी सध्या कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरणावरती आलेलो आहे। 8.31 टीएमची क्षमता असलेल्या धरणात आजच्या स्थितीला मृत अवस्थेत पाणी साठा शिल्लक आहे। खरं सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील कल्याणनगर महामार्गालगत असलेले हे पिंपळगाव जोगे धरण आहे। या परिसरात खरं तर पुण्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो। मात्र आजच्या स्थितीला या धरणात मृत अवस्थेत पाणी साठा गेल्याने खरं तर या पुढच्या काळातील या भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा टंचाईचा सामना करावा लागणार। खरं तर पावसाळा सुरू झालेला आहे, मात्र आता पाऊस बरसत नाही। त्यामुळे सध्या बळीराजाच्या नजरा खरं तर आभाळाकडे लागलेली आहे। त्यामुळे मोठ्या स्वरूपाचा पाऊस कधी कोसळणार आणि धरण कधी भरणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सध्या बळीराजा खरं तर पावसाचीच प्रतीक्षा करत असलेली स्थिती सध्या या भागातील शेतकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।